तर आणखी एक मोठी बातमी येते। येत्या 2 महिन्यात ठाकरेंचा 7वा खासदारही फुटणार। आज पत्रकार परिषदेत उपस्थित असणारा आणखी एक खासदार फुटणार असा दावा केला जातोय, अशी सूत्रांच्या हवाल्यानं बातमी येते। या खासदारानं 3 महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीला हजेरी लावल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं समजतंय। 3 महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत तो खासदार शिवसेना शिंदे गटात येण्यास तयार झाला होता, मात्र ऐनवेळी अडचण आल्यानं त्यावेळी ऑपरेशन टायगर झालं नव्हतं। आता जेव्हा या घडामोडी झाल्या तेव्हा मात्र त्या खासदारानं येण्यास नकार दिलेला आहे आणि आज तोच खासदार त्या बैठकीत उपस्थित होता असं समजतंय। तर आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत। अक्षय भाटकर, राजाभाऊ वाजे हेच ते 7वे खासदार आहेत का? माधवी नाही, ते हे खासदार नाही आहेत। मात्र आज जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये जे 4 खासदार उपस्थित होते त्यापैकी एक खासदार हा 3 महिन्यापूर्वी जी बैठक झाली होती, ऑनलाईन बैठक घेतली होती एकनाथ शिंदे यांनी, त्यावेळी संपूर्ण ऑपरेशन टायगर जे आहे ते अगदी शेवटच्या टप्प्यात आलेलं होतं, पण ऐनवेळी एक मोठी अडचण आली आणि त्यावेळी हे ऑपरेशन टायगर झालं नव्हतं। त्यावेळी तो खासदार 7वा खासदार जो आहे तो देखील यायला तयार झालेला होता आणि सगळे प्रोसिजर जी आहे ती जवळपास पूर्ण झाली होती। ऐनवेळी ऑपरेशन टायगर हे त्यावेळी 3 महिन्यापूर्वी टाळण्यात आलं आणि त्यानंतर आज पुन्हा ज्यावेळी हे ऑपरेशन टायगर घेण्यात आलं होतं आणि आज हे सगळ्या गोष्टी करायच्या होत्या, त्यावेळी मात्र या खासदाराने ऐनवेळी कच खाल्ली आणि या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित राहून आपण ठाकरेंसोबतच आहोत असं सांगितलेलं होतं। मात्र हा जो खासदार आहे तो फुटण्याची पुन्हा एकदा शक्यता आहे। पुढच्या 2 महिन्यांमध्ये कदाचित पुन्हा एकदा हा जो खासदार आहे तो शिंदेच्या गटामध्ये शिंदेकडे येऊ शकतो अशी देखील शक्यता सांगितली जाते आहे। त्यामुळे जे 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आहे त्याच्यामध्ये आणखीन एकाची भर पडण्याची देखील शक्यता आहे आणि एक केवळ अडचण आहे त्या खासदाराची, ती जर दूर झाली तर त्यानंतर संपूर्ण 7 खासदार जे आहेत ते एकनाथ शिंदेबरोबर राहतील। केवळ 2च शेवटचे खासदार हे उभाटा यांच्यासोबत राहतील, उद्धव ठाकरेंसोबत राहतील। जे 4 खासदार बसलेले होते त्यापैकी संजय राऊत हे तर राज्यसभेचे खासदार आहेत, इतर 3 खासदार जे आहेत ते लोकसभेचे होते। त्यापैकी एक खासदार जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्या सोबत येण्यास तयार होता, आज मात्र तो आलेला नाहीये। पुढच्या 2 महिन्यात तो येऊ शकतो अशी शक्यता आहे। माधवी, नक्कीच तसं जर झालं अक्षय तर मुंबईमधून ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसू शकतो। त्यामुळे आता तो खासदार नेमका कोण यावरून देखील वेगवेगळ्या चर्चा सुरू होणार आहेत। धन्यवाद अक्षय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आणखी एक खासदार 2 महिन्यात शिवसेनेमध्ये दाखल होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी येते। आधी या खासदारानं त्या बैठकीला हजेरी लावली होती, मात्र आता यावेळी ऑपरेशन टायगर मध्ये हा खासदाराचा समावेश नव्हता असं समजतंय। तर खूप वेगवान घडामोडी घडतायत। आणखी काही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला जाणून घ्यायच्यात, मात्र दुपारच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात।